भास्कर जाधव शेतीत रमल्याचं दृश्य आहे। भास्कर जाधवांनी शेतात नांगरणी केलेली आहे। दरवर्षी चिपळूणमधल्या तुरुंबाव गावात भास्कर जाधव सामूहिक घरगुती शेती करत असतात। आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय मशागत सुद्धा केली जाणार आहे। त्यामुळे निवडणुकीत पीक द्यायचं की नाही हे जनतेच्या हातात असतं, अशी प्रतिक्रिया यावर भास्कर जाधव यांनी दिली आहे। माझ्या मुली, सुना, लेकी, बाळी, बहिणी, नाते सगळे गोळा झाले भाचे बिचे। कारण शेवटी आपल्याला ती हे सीझन साध्य करावा लागतो। परंतु आता लोकांनी शेती सोडणं हे फार अडचणीचं झालेलं आहे। शेतमजूर मिळत नाहीये, शेती करणं खूपच महाग झालेलं आहे, ते शक्य नाही। आणि म्हणून आता नवीन मशिनरी आपल्याला उपलब्ध झालेली आहे। अतिशय संकरित जातीची चांगली पीक देणारी बियाणं उपलब्ध झालेली आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।